नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं आमच्या 7 राउंड्स इन्फोटेनमेंट या चॅनेलवर स्वागत। मी गौरी केतकर। दिवाळी, अहो दिवाळी आली हा शब्द इतका उत्साहवर्धक आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मन आनंदाने फुलून जातं। अश्विन वद द्वादशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत जे दिवस साजरे केले जातात त्याला दिवाळी म्हणतात। अहो दिवाळी म्हटलं की खरेदी आली, फराळ आला आणि प्रत्येकाचे मनसुबे असतात की ह्या दिवाळीला मी गाडी खरेदी करणार, ह्या दिवाळीला आणखीन कोणीतरी दागिने खरेदी करणार असतं। असे वेगवेगळे मनसुबे सगळे रचत असतात आपल्या मनात। तर आज मी आपल्याला दिवाळीच्या पहिल्या दिवसाबद्दल काहीतरी सांगणार आहे। मंडळी, दिवाळी ही जी सुरू होते त्याचा पहिला दिवस हा वसुबारस हा आहे। बऱ्याच जणांना हे माहिती नसतं। वसुबारस ह्या दिवसापासून दिवाळीची सुरुवात होते। ह्या दिवशी गोमातेची पूजा करतात। म्हणजे पूर्वी जेव्हा शहरीकरण झालेलं नव्हतं तेव्हा घरोघरी गाई गुरंही असायची आणि तेव्हा गाईची पूजा केली जायची। लक्ष्मीचं आपल्या घरी आगमन व्हावं म्हणून ही पूजा केली जायची। गाईची तिच्या पाडसाबरोबर सवाष्णी पूजा करायच्या। वसू म्हणजेच धनाचं आगमन व्हावं ह्यासाठी मनोभावे जिच्या पोटात 33 कोटी देव आहेत अशा त्या गोमातेचं पूजन करून दिवाळीची आपण सुरुवात करायचो। सवाष्णी ह्या दिवशी संध्याकाळी गोमातेला तिच्या पायावर तांब्याच्या भांड्यात पाणी ओततात, तिला हळद कुंकू वाहतात, फुलं वाहतात, अक्षदा वाहतात आणि तिच्या गळ्यात चाफ्याची माळ घालतात, धूपदीप ओवाळतात, तिची आरती म्हणतात आणि तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात। बऱ्याच स्त्रिया ह्या दिवशी उपवास करतात आणि हा उपवास बरं का बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊनच सोडायचा असतो। ह्या दिवशी गहू आणि मूग खायचे नसतात। आता शहरीकरण झाले त्याच्यामुळे आता गोमाता कुठून बरं आणायची तिची पूजा करायला? काही हरकत नाही, आपण तिची छोटीशी मूर्ती पाडसासह आणू शकतो किंवा तिचा फोटो आपण ठेवू शकतो आणि तिची पूजा करू शकतो। हे सर्व करण्याच्या मागचा हेतू हाच की लक्ष्मीला तिचं स्वागत करायचं आहे, आपल्याला देवांची सगळ्या 33 कोटी देवांची आपल्याला पूजा करायची आहे आणि मगच आपण दिवाळी साजरी करणार आहोत। आणि ही पूजा कशासाठी? तर आपल्या घरात सुख समाधान ऐश्वर्य उत्तम आरोग्य आपल्या सगळ्यांना लाभो ह्यासाठी ही पूजा असते। तिची पूजा झाल्यानंतर तिला केळीच्या पानावर पुरणपोळी आणि बाकीचे पदार्थ वाढून तिला ते खायला घालतात आणि मगच भगिनी आपला उपास सोडतात। बरं का मंडळी, जरी आपल्याला शहरात हे शक्य नसलं तरी एक महत्त्वाची गोष्ट मी आज आपल्याला सांगणार आहे आणि ती म्हणजे ह्या दिवसापासनं दिवाळीच्या ज्या पणत्या लावतात त्यांची सुरुवात ह्या दिवशी करावी। ह्या दिवशी रांगोळी काढायला सुरुवात करावी, ह्या दिवशी कंदील लावायला सुरुवात करावी। आपण हे तर नक्कीच करू शकतो। लोकांना माहिती नसतं की कधी पणत्या लावायच्या, कधी कधीपासून रांगोळी काढायची। तर लक्षात ठेवा, वसुबारस ह्या दिवसापासनं पणत्या लावाव्या, रांगोळी काढावी आणि कंदील लावायला सुरुवात करावी। जशी फराळाची तयारी कराल ना तसंच पणत्या बिंट्या सगळ्या आणून ठेवा आणि आठवणीने ह्या दिवसापासनं पणत्या लावायला सुरुवात करा, कंदील लावायला सुरुवात करा। चला तर मग मंडळी, दिवाळीचं करूया स्वागत। आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या आमच्याकडनं शुभेच्छा। धन्यवाद।